मस्त मॅगी शिजली आणि वरून अशी मस्त कोथिंबीर टाकतोय. मी टेस्ट नाही केली अजून, बट रेड रेड बघून वाटतं खूप तिकडे. मी तुम्हाला दाखवतो. पहिला बाईट आहे, टेस्ट करतो. गरम आहे. मॅगी खायची टेस्टी आहे. हाय गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आणि तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे. आणि माझ्या दोन ब्लॉगला तुम्ही चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल तुमचं परत एकदा धन्यवाद. आणि असंच तुम्ही मला प्रेम देत राहा. त्यानंतर ज्यांनी लाईक केलेलं असेल त्यांनी लाईक करा, सबस्क्राईब केलं असेल त्यांनी सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबल्यावर तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या फोनवर येतील. आज करणार आहे आपण फूड रिव्ह्यू. मी ऍक्च्युली मार्केटमधनं काही फ्लेवर घेऊन आलोय मॅगीचे. मॅगीमध्ये पण आता फ्लेवर आलेत. आपण पहिला नॉर्मल मॅगी खायचो, आता मॅगीमध्ये पण फ्लेवर आहेत. हा फ्लेवर आहे स्पायसी गार्लिक फ्लेवर आहे आणि याची प्राइस अराउंड 25 रुपीज आहे. तर मी हा टेस्ट करतो आणि तुम्हाला सांगतो कसा आहे तो. याच्यामध्ये भरपूर काही प्रकार आहेत, म्हणजे भरपूर फ्लेवर ॲड झालेत. तर मी कोरियन नूडल्स वगैरे पण आणलेत. तर तुम्हाला वन बाय वन मी तुम्हाला सांगतो याचे टेस्ट कसे आहेत ते. आणि हा आपला मॅगीचे एपिसोड आपण करणार आहोत. तर ह्या एपिसोडमधला हा पहिला फ्लेवर आहे स्पायसी गार्लिक फ्लेवर. तर हा तुम्ही बघू शकता. हा मी टेस्ट करून तुम्हाला सांगतो कसा लागतो आणि याच्यामध्ये काय गार्लिक टेस्ट येते का स्पायसी टेस्ट येते प्रॉपरली हे तुम्हाला मी थोड्या वेळात सांगतो. आता आपण करूया मॅगी. तर इथे पाणी बॉईल झालेलं आहे आणि आपण पॅकेट ओपन केलं आहे. त्या पॅकेटमध्ये फक्त मॅगी आहे आणि हा मसाला आहे स्पायसी गार्लिक. तर ॲक्च्युली हा मसाला पण खूप जास्त आहे. पॅकेट एकदम मोठं वाटतंय. तर पाणी मस्त बॉईल झालं आहे. त्याच्यामध्ये आता मॅगी टाकली आहेत मी. आणि मॅगी म्हणजे कट नाही करणार आहे, फक्त साईडला करणार आहे, म्हणजे थोडे स्प्रेड करणार आहे. आणि मस्तपैकी पहिला मॅगी शिजवून घेतो, नंतरला मी मसाले वगैरे टाकतो. पहिला मी मॅगी प्रॉपरली शिजवतो आणि त्याच्यानंतरला मसाले टाकतो. आणि मला याच्यामध्ये जास्त करून कोरिएंडर जास्त आवडते असे वरून टाकायला, म्हणून मी शिजत असताना वरून मी थोडी कोथिंबीर टाकतो आणि ती पण मॅगीसोबतच शिजवतो. म्हणजे मला त्याची टेस्ट आवडते मॅगीमध्ये. तर मी लाईटली थोडीशी कोथिंबीर टाकली आणि शिजवतो कोथिंबीर. आणि त्याच्यानंतरला तुम्ही बघू शकता आपली मॅगी शिजलेली आहे. आणि हा मी वरून गार्लिक मसाला जो मॅगीसोबत आला आहे तो मसाला टाकतो. मसाला खूप लाल आहे, मसाला बघूनच वाटतं खूप स्पायसी असेल. तर मी मसाला टाकतो आणि मसाला आणि मॅगी एकत्र दोन्ही प्रॉपरली शिजवून घेतो. बस बाकी काय नाही. मसाला टाकलं की आणि मॅगी ऑलरेडी शिजलेली आहे. तर मी थोडं एकजीव करून तुम्हाला थोड्या वेळात दाखवतो. मसाला आपण सगळीकडे एकजीव करून घेऊ मॅगीमध्ये प्रॉपरली. आणि मसाला आणि मॅगी परत एकदा थोडं शिजवून घेऊ. मॅगी तर ऑलरेडी आपली शिजली आहे, मसाला पण शिजवून घेऊ. आणि कलर पण मस्त आलेला आहे मॅगीला, म्हणजे असं बघून पाणी सुटलं आहे तोंडाला. आणि याच्यामध्ये चिली फ्लेक्स मला दिसत आहे मसाल्यामध्ये ऑलरेडी आहेत. मसाल्यामध्ये चिली फ्लेक्स असल्यामुळे अजून तिखट लागण्याची शक्यता आहे. आणि मी आता त्याच्यावरती एक बटर आहे गार्लिक बटर अमूलचं, ते टाकतो आहे. त्याला अजून टेस्ट इन्हॅन्स करण्यासाठी मी बटर टाकलेलं आहे. तर तुमच्याकडे असेल तर टाकू शकतात, नाहीतर स्किप केलं तरी चालेल. तर आपली अशा तऱ्हेने मॅगी डन झालेली आहे, म्हणजे मॅगी प्रॉपर तयार झाली आहे. अजून याच्यामध्ये काय एक्स्ट्रा नाही आहे. जस्ट मॅगीचा मसाला टाकला, थोडीशी कोथिंबीर टाकली आणि हे वरून बटर टाकलं. मॅगी आपली तयार झाली आहे. अशा तऱ्हेने आपली मॅगी झाली रेडी. तर तुम्हाला दाखवतो एकदा, बघा तुम्ही मॅगी रेड रेड झाले. मी साईडला टॅमॅटो केचप घेतला आहे बिकॉज भरपूर तिखट आहे. मी टेस्ट नाही केली अजून, बट रेड रेड बघून वाटते खूप तिखट आहे. मी तुम्हाला दाखवतो टेस्ट करून. तर हा पहिला बाईट आहे, टेस्ट करतो. गरम आहे.
गाईस तिखट भरपूर आहे, गार्लिकचा फ्लेवर नाही येत आहे, पण स्पायसी खूप आहे. पहिल्या बाईट मध्येच कळालं. आणि थोडं मी टॅमॅटो केचप सोबत ट्राय करतो. टॅमॅटो केचप सोबत खाल्लं तर टेस्ट बॅलन्स राहते, म्हणजे जास्त तिखट नाही लागत आहे. नाही तर असं तुम्ही खाल भरपूर तिखट आहे. बघा तुम्ही बघू शकता याच्यामध्ये चिल्ली फ्लेक्स वगैरे पण आहे ऑलरेडी मसाल्यामध्ये. मग परत एकदा दाखवतो. टेस्ट खूप मस्त आहे, स्पायसी आहे, म्हणजे नॉर्मल मॅगी पेक्षा याचा मसाला वेगळा आहे. टेस्ट खूप चांगली आहे. तर ह्याला मी माझ्याकडून, म्हणजे मी फर्स्ट टाइम टेस्ट केलं म्हणून मी माझ्याकडून 10 out of 8.5 देईन. 1.5 कशासाठी कट केलंय, बिकॉज गार्लिक जे त्याने नाव दिले तर गार्लिकची काहीच टेस्ट नाहीये, फक्त स्पायसी आहे आणि मसाल्याची टेस्ट आहे. बाकी गार्लिकची टेस्ट नाही, म्हणून त्याचा 1.5 मार्क कट झालाय. मी पण ट्राय करा, ज्यांनी केली नसेल त्यांनी. टेस्टी आहे, फक्त गार्लिक फ्लेवर नाहीये. चला मग मी आता हे संपवतो आणि माझ्या भाचीला पण द्यायची, ती बघते माझ्याकडे. तिला मॅगी द्यायची थोडीशी टेस्टला. मला सांगाल मॅगी कशी आहे. बाबू टेस्ट कर. बाबू कशी आहे मॅगी? माझ्या भाचीला तिखट लागलं. मॅगी कॅन्सल. कशी आहे मॅगी? टेस्टी आहे? मॅगी खायची? टेस्टी आहे? सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि हा एपिसोड 1 आहे मॅगीचा. असे एपिसोड येतील, बिकॉज मी मल्टिपल फ्लेवर घेऊन आलोय, कोरियन नूडल्स वगैरे. ते पण मी 1 बाय 1 तुम्हाला सांगेनच, टेस्ट कशी आहे त्याचे रिव्ह्यू देईन. आणि हा एपिसोड 1 जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंट मध्ये सांगा. असे एपिसोड मॅगीचे आणि अजून पुढचे येत राहतील. तर मी मॅगी संपवतो आणि तुम्हाला भेटतो नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.